घराचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक. मनोज धुमाळ, सचिन सुर्वे अटकेत. स्वस्त दरात घर देण्याचे आमिष दाखवत शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या 2 आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीजवळील खोनी धामटण परिसरात साई माऊली कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. आरोपींनी संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील जागेवर अनधिकृत बांधकाम करून सॅम्पल हाऊस उभारले होते. स्वस्त घरांचे आमिष दाखवत अनेक नागरिकांकडून 2 ते 4 लाख रुपये उकळण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 200 ते 250 नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय असून यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत. माझं नाव राबिया इनामदार आहे. आम्ही ते खोनी धामटण म्हणतात त्याला. आधी आम्हाला खोनीचं इंस्टाग्रामवर आलेलं, त्या इंस्टाग्रामवर आलं म्हणून आम्ही गेलो बुक करायला रूम. आम्ही बुक केले 2 रूम. थोडे थोडे पैसे सुरुवातीला दिले, मग नंतर परत मागत गेले. तसे आम्ही असे सगळे मिळून 5-5.5 लाख रुपये आम्ही दिले. आणि आम्हाला बोलला का तुम्हाला 10 तारखेला रूम देणार. 10 तारखेला तर सगळं हे झालं, तिकडून सोडून ते लोक पळून गेले. पहिला जानेवारीमध्ये देणार होता, नंतर जानेवारीमध्ये बोलला नंतर देतो असं करत 15 दिवस, महिना 15 दिवस असं करत आम्हाला पर एप्रिलची 10 तारीख सांगितलेली त्यांनी. पण त्या दिवशी पण आम्हाला रूम दिला नाही आणि तो पळून गेला. असं 200-250 लोकांना फसवलंय. 3च रूम बांधले, तेवढे 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले आणि सगळ्यांकडून पहिले पैसे घेतलेत. काय रूम स्वस्त आहे म्हणून माणसांनी घेतले, कर्ज करून, सोनं ठेवून बँकेचं कर्ज केलं, कुणी घरं विकली, असं करून घेतलं. पण त्यांनी काय दिलंच नाही ते रूम आम्हाला. आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे. आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे. आम्ही राहायला मुंबऱ्यात आहे.